स्वामी समर्थ कोण हे सुद्धा मला माहीत नव्हतं. बरं. पण 1992 साली जेव्हा जेजुरीत श्री गजानन कुलकर्णी ते आमचे नातेवाईक आहेत. त्यांचा जेजुरीत खूप छान मठ बांधकाम चालू होतं. पण मूर्ती होत नव्हती. मूर्ती तिथं घडत नव्हती, मूर्ती येत नव्हती. म्हणून पहिल्यांदा त्यांनी जपाचा संकल्प केला होता. 21 लाख जप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मूर्ती येणार नाही, असं त्यांना स्वप्नात स्वामींनी सांगितलं होतं. म्हणून ते जपाचा कार्यक्रम पहिल्यांदा सुरुवात झाली. मग तेव्हा ते म्हटले, "अरे परेश, तुझ्या घरी आपण जपाचा कार्यक्रम करूया का?" म्हटलं, "मला तर काय माहीत नव्हतं काय." ते म्हटले, "नाही, मी फोटो वगैरे सगळं माझ्या घरनं घेऊन येतो. आपण फक्त तुझ्या घरी करूया." आणि त्या दिवशी ते आले. 4-5 जण होते. मी माझ्या सगळ्या मित्रांना इथं बोलावून घेतलं आणि त्यांच्या ह्याच्यातलं सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक जप त्या काळातला आपल्या घरात झाला. ते म्हटले, "का माहीत नाही, पण इथं इतकी पॉझिटिव्ह मला मिळालं, की आम्हाला जप इतका सुंदर तेव्हा 5.5 लाख जप आपला काही तासात आपण तिथं केला. एवढी लोकं अचानक सगळे आले आणि जप केला." तेव्हापासून ती मला थोडीशी आवड लागली, की आपल्याकडनं स्वामी करून घेतायत.